भागवताचे अर्थ सांगितलंय. हो, भागवताचा वक्ता असावा. कसा असावा? वक्त्याचे लक्षण सांगितलंय. विरक्त वैष्णव विप्रो, दृष्टांत कुशलो निस्पृह्य. हे 5 लक्षणं कसे सांगितले? वक्ता इति पंच लक्षणं, 5 लक्षणं सांगितले वक्त्याची. विरक्तवान वक्ता असावा. विरक्तवान म्हणजे वैराग्याची मूर्ती असावी. नाही, नसेल तुम्हाला वैराग्याची मूर्ती भेटली तर कमीत कमी तो वैष्णव तरी असावा. विठ्ठल विठ्ठल. वैष्णव असावा. वैष्णव कोणाला म्हणावं? जो भेदाच्या पलीकडे गेला, अभेदामध्ये गेला त्याला वैष्णव म्हणत जा. कोणाला वैष्णव म्हणत नका जा, कारण विष्णुमय जग वैष्णव. वैष्णव कोणाला म्हणावं? ज्याने सर्वस्व परमात्म्याला अर्पण केलं त्याला वैष्णव म्हणायचा अधिकार आहे. वैष्णव तो जया उगी देवावरी, तुका म्हणे प्राण करा देवासी. सर्वस्व ज्याने परमात्म्याला अर्पण केलं त्याला वैष्णव म्हणावा. किंवा जो दुसऱ्याचं दुःख जाणतो त्याला वैष्णव म्हणावं. वैष्णव तो जन केले कहिये पीड पराय म्हटलं गेलं, म्हणजे दुसऱ्याचं दुःख जाणतो त्याला वैष्णव. असा भागवताचा दुसरा वक्ता असावा. तिसरा वक्ता सांगितलंय भागवताचा ब्राह्मण असावा. कोणता असावा? ब्राह्मण असावा. विप्र म्हटलं गेलेलं आहे. पण इथं अशी भानगड अशी निर्माण झाली की तिसऱ्या क्रमांकाचा वक्ता सांगितलंय ब्राह्मण. आज लोकांच्या अशा बुद्ध्या झाल्या की नुसतं ब्राह्मणालाच अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज काय सांगावं, आम्हाला ब्राह्मणाच्याच हातून पाहिजे. काय पाहिजे? भागवत कथा आम्हाला ब्राह्मणाच्या हातून. तिसऱ्या क्रमांकाचा आहे. कितव्या? तिसऱ्या क्रमांकाचं ब्राह्मण सांगितलंय. वास्तविक बात आहे, पण ब्राह्मण कोणाला म्हणावं? ब्राह्मणाची व्याख्या तरी कळते का आपल्याला? ब्राह्मण कोणाला म्हणावं? जातीचं नाही सांगितलं इथं. ब्रह्मजाने सो ब्राह्मण. विठ्ठल विठ्ठल. अनुभूतीमध्ये उतरलाय, त्याला आत्मसाक्षात्काराची प्रचिती आली. लक्षात घ्या, त्याला ब्राह्मण म्हणावा. आणि असं ब्राह्मण देव म्हटलंय ज्ञानोबांनी, जे पृथ्वी तळीचे देव, तपो अवतार, सावयव म्हटल्या गेलेले आहे. कारण ब्राह्मण देवता मानल्या गेलेली आहे. कशामुळे? दैवाधीनम जगत सर्व मंत्राधीनस्थ देवता. ते मंत्र ब्रह्माधीनम तस्मात ब्राह्मण देवता म्हटलं गेलेलं आहे. कारण हे जगत देवाच्या अधीन आहे, तो देव मंत्राच्या अधीन आहे, ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहे. विठ्ठल विठ्ठल. भागवताचा तिसरा वक्ता किती? ब्राह्मण सांगितलंय. चौथ्या क्रमांकाचा वक्ता सांगितलं दृष्टांत कुशलो. म्हणजे भागवत हे दृष्टांतपर आहे आणि सिद्धांतापर्यंत जो श्रोत्यांना पोहोचवतो. नुसतं त्या दृष्टांतापर्यंत टाइमपास मनोरंजन न करता त्या श्रोत्यांना सिद्धांत बोधापर्यंत पोहोचवतो. तो चौथ्या क्रमांकाचा वक्ता. आणि 5व्या क्रमांकाचा वक्ता सांगितलं निस्पृह्य, म्हणजे जो आशारहित झाला. विठ्ठल विठ्ठल. असं भागवताचं वक्ता तुम्हाला लाभलेले आहे सुंदरसे. हो, वास्तविक बात आमचे महाराजजी त्यांच्या अमृतमय वाणीतून आपण कथेचं रसपान करत आहात. अभंगासाठी जो सेवेकरता अभंग निवडला आहे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबरायांचा आहे. वास्तविक बात या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय काहीतरी सांगतात. म्हणजे काय सांगतात? आम्ही या जगतामध्ये, या भूतलामध्ये आल्यानंतर काय झालेलं हो, त्या परमात्म्याचे दास बनलो. आणि जे दास बनले, त्या परमात्म्याचे जे जे दास बनले, त्याला या तिन्ही लोकांमध्ये कोणत्याच प्रकारे भय राहत नाही. का राहत नाही तुकोबराय? तर देव त्यांच्या मागं पुढे उभा, देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट, त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारे संकट तो परमात्मा येऊ देत नाही. आणि असा जो हरीचा दास बनतो, त्या दासानं जसा परमात्म्याला केला तसा तो परमात्मा होत असतो. हो, जैसा केला तैसा हो. धावे सोय धरून त्यांच्या माग माग धावत असतो. मग का हो जगद्गुरु तुकोबराय? तुम्ही सांगितलं परमात्म्याचे दास बनले, तिन्ही लोकांमध्ये भय राहत नाही. का? तर देव माग पुढे उभा राहतो, त्यांच्यावर कोणत्या प्रकारे संकट येऊ देत नाही. जसा केला तसा होतो. पण नेमकं तुम्ही करतात तरी काय? ते भक्तगण जे हरिदास आहे, तर ते परमात्म्याचं मुखानं काय करतात? विठोबाचं नामचिंतन करतात. असा या अभंगाचा धावता भावार्थ. अभंग सुटो की ना सुटो. विठ्ठल विठ्ठल. अभंगाची रूपरेषा जर पाहिला आपण, परिहार झाला, प्रतिज्ञा झाली. आता याचं विशदीकरण करण्याचा प्रयत्न करू आपण. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय ज्या आरती सांगताय त्या आरती तुकोबराय नेमके तुम्ही आले कुठून? इथून सुरुवात करायची आपल्याला. कारण काहींचं प्रमाण मानावं आणि काहींचं प्रमाण मानू नये. जगतामध्ये 5 जणांचं प्रमाण मानू नये.
कोणाकोणाचे? ऐका ऐका. देवद्वेषी मिथ्याभासी निराधार न अनुभवी नामनिंदका, हे 5 जणांचं कधीच मानू नये. विठ्ठल विठ्ठल. देवद्वेषी म्हणजे तो देवाचा द्वेष करणारा आहे. देवाचा द्वेष करणार आहे, त्यानं कधी कितीही सांगायचा प्रयत्न केला त्याचा ऐकू नाही. विठ्ठल विठ्ठल. काही जगतामध्ये घोबडाच्या जातीतले जन्माने आले की ते देव मानायला तयार नाही. देवाचा विरोध करणारे आहे, असं कितीही बकलं तेच कानाला ऐकू नये, दोष लागेल. विठ्ठल विठ्ठल. बाप जरी असेल, माय जरी असेल, भाऊ जरी असेल, गुरु जरी असेल, त्यांचा त्याग करावा हे शास्त्र सांगते. हो, असं झालं का आमच्या जगतामध्ये? झालं. हो, राजमाता निंदो भरते केली, राजमाता निंदो भरते केली, हो, राजमाता निंदो भरते केली. हो, काय दिलं आहे? अरे प्रल्हादी जनक, प्रल्हादानं आपल्या बापाचा त्याग केला. देवाचा द्वेषी होता तो. कोण? नामन घेऊन येते देवाचे ऐसे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. अरे देव मानायला तयार नाही, देवाचं नाव घेऊ देत नव्हता प्रल्हाद, त्यानं बापाचा त्याग केला. चला पुढं. प्रल्हादी जनक बिभीषण बंधू. बिभीषणाचा भाऊ कोण? रावण. हो, रावण वास्तविक मला भाऊ होता. देवाचा द्वेष केला ना, वय घरी. विठ्ठल विठ्ठल. राज्यमाता निंद भरते गेली. राज्यमाता कोण? काही माता. भरतानं तिचा त्याग केला. हो, वास्तविक पाहता गुरुचा त्याग करता येते. कोणा केला? अरे बळीराजानं केला नाही का? कारण देवाचा द्वेष. अरे हो, आळ आला म्हणून थोडी गेला दोडा, बळीने आंधळा शुक्र गेला. मला उद्देश असा मांडायचा आहे की कोणाचं प्रमाण मानावं आणि कोणाचं प्रमाण मानू नये. मी सांगितलं तुम्हाला 5 जणांचं प्रमाण मानू नये. वास्तविक पाहता जे देवाचा द्वेष करणारे आहे त्यांचं मानू नये. त्यांचा विरोध जर देवाचा द्वेष करत असेल त्यांचं प्रमाण मानू नये. देवद्वेषी म्हटलं गेलेलं आहे. दुसरा आहे मिथ्याभासी, जो लबाड आहे, जो खोटारडा आहे, 1 नंबरचा भामटा आहे. और कितीही खोट्यानं कधी कितीही सांगायचा प्रयत्न केला ऐकू नाही त्याचं. मिथ्याभासी. निराधार म्हटलं गेलेलं आहे, त्याला कशापासूनच आधारच नाही. हो, आधारा वाचूनही म्हटलं गेलेलं आहे. आधार म्हणजे काय? ते निराधार. त्यानं किती सांगायचा प्रयत्न केला त्याचं ऐकू नाही. न अनुभवी, ज्याला जीवनामध्ये कोणत्याच प्रकारे अनुभव नाही, त्याचं सुद्धा मानू. अनुभव असेल तर मानावं. विठ्ठल विठ्ठल. आणि 5वं लक्षण आहे नामनिंदका. जो परमात्म्याचं नावाचं निंदा करत असेल त्याचंही मानू नये. अशा 5 जणांचं प्रमाण मानू नये. पण काहीच प्रमाण मानावं, त्यामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. विठ्ठल विठ्ठल. जर इतिहास पाहिला तुम्ही, भक्तीनं परिपूर्ण, ज्ञानानं परिपूर्ण, वैराग्यानं परिपूर्ण. भक्ती केवढी होती? रोमरोमामध्ये भक्ती होती. चालता बोलता परमात्म्याचं चिंतन करत होते. अरे पाऊलवाट विठ्ठल विठ्ठल. बाकीचं सोडा काय करायचं. पाऊलवाट ज्या पाऊलवाटने गेले त्या पाऊलवाट जर विठ्ठल विठ्ठल, त्यांच्या श्वासामध्ये रोमरोमामध्ये विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये भक्तीमध्ये तल्लीन झालेला परमात्मा म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबार आहे. नवे नवे ज्ञानानं परिपूर्ण, वेदार्थाचा अर्थ ज्ञानानं परिपूर्ण होते. वैराग्य ढसढसीत वैराग्य होतं. आपल्यामध्ये वैराग्य कसं आहे? आपलं रोमॅन्टिक डेकोरेशन. विठ्ठल विठ्ठल. आपलं देखावा
देखावा. कैसा देखावा माहिती आहे का तुम्हाला? एक माणूस ते पूजा करायला बसला म्हणता, गणपतीचं अभिषेक करायला लागला, बाजूला हो दुधाचं भांडं होतं आणि त्याच्यामध्ये गणपती वास्तविक पाहता काय होतं, माजर टपून बसली, अभिषेक करू राहिला, करता 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 माजरनं कशा दुधात तोंड घातलं आणि हातामध्ये गणपती होता, मारला फेकून. आपली भक्ती अशी आहे, विठ्ठल विठ्ठल. आपली धड भक्ती नाही, आपलं कसं राम 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 झालं काय ज्या राम 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 गेला काय तर ड्युटीले राम 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 अशी भक्ती आहे आपली, विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये भक्तीनं परिपूर्ण, ज्ञानानं परिपूर्ण वैराग्य हो वास्तविक बात शुद्ध वैराग्य होतं. कुटुंब आहारा कारणे विकल्पित न मिळे कोरान न करणे ऐसी स्थिती जे वर्णने ते जाणे शुद्ध वैराग्य. चिरंजीव पदामध्ये वैराग्याचं लक्षण सांगत असताना म्हटलंय विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये भक्तीनं ज्ञानानं परिपूर्ण नवे नवे षड्विकारावर विजय मिळवणारे जगद्गुरु तुकोबराय एकमेव. अरे ज्यांच्या जीवनातला काम नष्ट झाला, काम नाही झालो पाहिजे रिकामा, सांगायचं तात्पर्य रिकामे झाले होते आणि जिथं कामाची नाही ते क्रोधची काहीचा क्रोध येणार आहे का? अरे मंबाजी गोसाव्याने काठेनं मारलं कोणाला? तुकोबरायांना. हो तरी तुकोबर आहे म्हणता, तरी आज मंबाजी बाबा दिसत नाही, तेच्या घरी गेले. हो वास्तव आता कीर्तनाची टाळकरी होते ना ते, आणि तिथं गेल्यानंतर सांगितलं म्हणे चला. अरे किती वाटलं असेल हो त्या मंबाजी पण, अरे तुला दिवसा मारलं म्हणे, मारल्यानंतर जर तुमचे हात दुखत असतील चेपून देतो. काय भावना होती, मला मारून बाबर एखादी जीवनातलं काम नष्ट, क्रोध नष्ट, लोभ नष्ट, मत नव्हता त्यांच्या जीवनामध्ये. आपल्याचं मत चढलाय, कोणाला संपत्तीचा मत चढलाय, कोणाला सत्तेचं मत चढलाय, प्रत्येकाजवळ कशाचं ना कशाचं मत चढलंय. पण संतांच्या जीवनातला जर तुकोबरांच्या जीवनातला अरे मत नष्ट, मत्सर कुठून राहणार, अहंकार कुठून राहणार त्यांच्या जीवनामध्ये, षड्विकारावर विजय मिळवणारे साधू स्वरूपाला प्राप्त झाणारे जगद्गुरु तुकोबराय विठ्ठल विठ्ठल. नवे 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 चार आसेच्या पलीकडे जाणारे जगद्गुरु तुकोबराय. लोकेशना, दारेशना, पुत्रेशना आणि चौथी आहे वित्तेशना. या चार आसेच्या पलीकडे एकमेव जाणारे फक्त तुकोबराय विठ्ठल विठ्ठल. लोकेशनामध्ये कधी अडकलेच नाही. आम्ही लोकेशनामध्ये अडकतो, लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं, आम्हाला डोक्यावर घ्यावं, लोकांनी चांगलं म्हणावं. पण जगद्गुरु तुकोबरायांना माहिती होतं लोक कसे आहे. अरे बोलसान जास्त बडबड आहे, नाही बोलसान गर्विष्ठ आहे, लग्न केलं मातला म्हणता, नाही केलं. या लोकांच्या नादी लागून काय करता, लोक घोड्यावर चालू देत नाही, पायी चालू देत नाही. तुम्हाला माहिती आहे दोघं आपल्या गाड्या घेऊन चालले, रिकामं चाललं तरी, बसला तरी बाप बसला, मग आता गुपचूप बसायला पाहिजे की लोक येणं. पण लोक आलेच तिकडून म्हणे घरी मरत म्हातारा झाला ना, अक्कलचा पता नाही, लहान पोरग पायदल चालू राहिलं. म्हणे बाबा तुम्ही उतरा खाली, मी बसतो. मग आता पोरग बसलं, मग लोक येणं गुपचूप बसा की नाही. पोरग बसलं ना, आले तिकडून लोक, करे म्हणे तोरणा बांधतेस तू, म्हातारा माणूस पायी चालू राहिला. म्हणे बाबा कसं करतो, म्हणे दोघंही बसू, दोघंही बसले. तरी लोक गुपचूप बसत. लोक म्हणे करे ते गाढवाचा जीव घेता का लेको. म्हणे बाबा कसं करतो, घे डोक्यावर. डोक्यावर घेतलं तरी लोक गुपचूप बसत, लोकांच्या नादी लागू नाही विठ्ठल विठ्ठल. चिरंजीवत्वाचा जनस्तुती लागे मधुर, म्हणती उतारा या हरीचा अवतार. लोक एवढं स्तुतीप्रिय करतात, एवढं सांगतात की अरे बाबा अवतार आला चालला जसं काही महापुरुषच आहे, एवढं लोक डोक्यावर घेऊन जातात. जे लोक तुमचा नमस्कार करतात तेच लोक तुमची निंदा केल्याशिवाय. हो जनस्तुती म्हटल्या गेलेल्या, एकीकडे म्हटलं चिरंजीवनामध्ये जनस्तुती लागे मधुर, म्हणते उदाहर जाऊ, आणि ताबडतोब मान्य केलं जे जनवंदिती त्याची त्याची निंदा करीती विठ्ठल विठ्ठल. तुकोबर लोकेशनामध्ये अडकले नाही हो, लोकेशनामध्ये अडकले का तुकोबर आहे. लोकांनी चांगलं म्हणावं या करता नाही. अरे तुकाराम महाराजांची धिंड काढण्यात आली, कशावरून, गाढवावरून काढली. हो एका स्त्रीनं आरोप घेतला गेला. लोक वास्तविक काय करतील, साधूवर काय बेत आणतील तेही सांगता येत नाही. पण तुकोबर त्या परिस्थितीमध्ये नव्हते ना, लोकेशनाच्या पलीकडे गेलेले होते. काय म्हणतील लोक याच्याकडे लक्ष नव्हतं. गाढवावर बसवलं, काळं भिंड लावण्यात आलं तुकोबरायांना, मिरवणूक काढल्या गेली.
त्या तुकाराम महाराजांच्या घराभोवती आले. जिजामाता होतीच. हो म्हणे ये म्हणे लग्नात काही आपली मिरवणूक निघली नाही. जिजामाता म्हणते हो मिरवणूक घोड्यावर असते, हे गाढव आहे गाढव. आणि मग तुकोबरायांनी त्या गाढवाकडे काय केलं, डोळ्यांनी पाहिलं गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. वास्तविकवादा गाढवाचं काय केलं, घोडं केलं. एवढी पावर त्यांची मला हे नाही सांगायचं, फक्त लोकेशनाच्या मध्ये अडकले नाही. विठ्ठल विठ्ठल दारेशनामध्ये अडकले का, दारेशनामध्ये अडकले, पत्नीच्या आसक्तीमध्ये राहिले का. अरे स्त्री एक अन्न करता करता मेली कोणाची, तुकाराम महाराज आपली म्हैस कधी मेली तर कीर्तन सोडले बुवा. आजपासून तुमचे कीर्तन आपली बुद्धी आहे. विठ्ठल विठ्ठल पुत्रेशनामध्ये अडकले नाही हो, पुत्रेशनामध्ये अडकले, वित्तशना पैशाच्या मागे लागले. आमचं तर असं आहे की हो पाकिट कमी झालं की आम्ही 4 फोन करतो. कमी झाले मग ते कमी टाका भरा त्याच्या. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे नजराना पाठवला, स्वीकारला का, स्वीकारला नाही. दिवट्या छत्री गोळी येतो बरे आता न पडे, आम्हाला याची गरज नाही. सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पश्चान खडे जैसे. मला उद्देश असं मांडायचा आहे, जगद्गुरु तुकोबर एकमेव असे आहे. या लोकेशनामध्ये अडकले नाही, दारेशनामध्ये अडकले नाही, पुत्रेशनामध्ये नाही, तर वित्तशनामध्ये नाही. साधू स्वरूपाला प्राप्त झालेले तुकोबर आहे. नवे नवे जर पाहू गेलो याच्याही पुढे पाहिलं हो निसं तुकोबर आहे जरी पाहिलं तर अभंग सुटी लाभला. विठ्ठल विठ्ठल आत्मकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि ईश्वर कृपा, 4 कृपा संपादन करून घेणारे तुकोबर आहे. आत्मकृपा झाली होती तुकोबरायांना. मी तो वासुदेव तत्वता या बोधापर्यंत गेलेले तुकोबर आहे. काय आत्मकृपा, आत्म्याची कृपा झाली पाहिजे मग गुरुची कृपा होते. विठ्ठल विठ्ठल गुरु भेटे आपोआप, गुरुकडे जावं लागत, गुरुकडे जावं लागत नाही, आपोआप येतात ते. विठ्ठल विठ्ठल गुरुकृपा काय झाली होती हो त्यांना. अरे स्वप्न येऊन तुक याला अनुग्रह दिला निज असते. स्वप्नामध्ये पावशेर तूप मागलं, पावर त्या गुरुजो कमी झालं शिंकी ते खायला तूप गावरान वडील. विठ्ठल विठ्ठल एक पाव मागितलं, एक पाव काय मागितलं असेल. अरे हे अंतकरणाचे 4 भाग आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, याच्यातला 1 पाव मागितलं. विठ्ठल विठ्ठल गुरुकृपा झाली होती, शास्त्रकृपा होती. शास्त्रकृपा तुका सहज बोले, ते वेदांत वाहिवाने वेदाच्या रुच्या बोलत होते, जे बोलत होते ते सगळ्यात तात्पर्य. उद्देश कशा करता सांगू राहिलो, या करता तुकोबर जर पाहू गेलो. मी सांगितलं तुम्हाला 5 जणांचं प्रमाण मानू नये. देवदेशी मिथ्याभाषी निराधार न अनुभवी नामनिंद का, पण कोणाचं मानावं ते तुकोबरायाचं मानावं. विठ्ठल विठ्ठल आणि तुकोबर जर पाहू गेलो, तुकोबा कुठून आले, आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी. वैकुंठातून येणारे तुकोबर आहे. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. वैकुंठातून येतात संत. कुठून येतात, वैकुंठातून. तुम्ही कुठून आले, मी भागवतात कीर्तनात मी सांगत असतो. काही लोक नरकातून येतात, काही लोक स्वर्गातून येतात, काही लोक वैकुंठातून येतात. बरेच जर भागवतात मी तो तेच सांगत असतो, कारण हे कळालं पाहिजे आपल्याला आपण कोण आहे हो, कुठून आलो, कशा करता आलो. हो ज्यांना कळलं ना ते भाग्यवान. आता हे जे बाबाच्या 60वी मध्ये यांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं ना, यांनी हे साधलं गेलं, लक्षात घ्या. कारण असं आहे, विद्यार्थी दशेमध्ये 3 व साधावे. पा
विद्यार्थी दशेमध्ये 3 व साधावे, गृहस्थी धर्मामध्ये 3 व साधावे, राजकारणी माणसामध्ये 3 व साधावे आणि परमार्थिक माणसाने 3 व साधावे. विठ्ठल विठ्ठल. विद्यार्थी आहे ना त्याला 3 प्रकारचे व साधावे. पहिला व म्हणजे वेळ. वेळ साधली पाहिजे विद्यार्थी. वेळ वाया जाऊ देऊ नाही तर मग टीव्ही पायामध्ये मोबाईल मध्येच वेळ गेला तर काय कामाची. हो लक्षात घ्या, विद्यार्थी आहे ना त्याने वेळ साधावी. दुसरं कारण म्हणजे त्याने विद्या करावी, विद्या साधन करावी म्हणजे विद्या ग्रहण करावी विद्या. आणि तिसरं म्हणजे विद्या ग्रहण करत असताना वेळ साधत असताना त्याच्या अंतकरणामध्ये वैराग्य पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. विद्यार्थी असताना हे 3 व साधावे, वेळ, विद्या आणि वैराग्य. तसं गृहस्थी माणसं आहे. आता जे बाबांनी हे कार्यक्रम आयोजित केला ना यांनी हे 3 व साधले. विठ्ठल विठ्ठल. 3 प्रकारचे व साधावे. पहिला व म्हणजे विनोद. काय करावं? विनोद. दुसरा व म्हणजे वैभव आणि तिसरा व म्हणजे विनियोग. विठ्ठल विठ्ठल. गृहस्थीमध्ये विनोद साधावा. विनोद म्हणजे हसावं. कधी दुःखी राहू नये म्हणतं ना. हो हसत फुसत जीवन जगावं. कधी नाही तर काय कायच्या तोंडाकडे पाहिलं की कधी वाटते क्यों मी क्यों रोते हो सुरती अशी गोष्ट जसे काही बैल उधार मिळत्या. काही सांगा तुम्ही द्यायचे चेहरे असे चेहरे कसे प्रफुल्लित पाहिजे. माझं जीवन जगत असताना विनोद जीवन जगावं, हसत खुसत जीवन जगावं. गृहस्थी माणसाचे लक्षण सांगतो मी तुम्हाला. पहिला विनोद साधावा. दुसरं म्हणजे वैभव. जीवन गृहस्थ आहे ना त्यानं वैभवामध्ये राहावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे त्याने विनियोग म्हणजे दान धर्म करावा. विठ्ठल विठ्ठल.